नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, या शनिवार रविवारी योग आला तो महाबळेश्वरला जाण्याचा. प्लॅन ठरला होता वन डे ट्रिपचा. तसं पाहायला गेलं तर पुणे ते महाबळेश्वर आपण वन डे ट्रिप करू शकतो, पण त्यासाठी सकाळी 6ला घरातून निघावं लागेल. पण आमच्याकडे लहान मुलं असल्याने आम्ही वन डे हॉल्टचा प्लॅन केला आणि घरातून निघालो सकाळी 9ला. 1 वाजेपर्यंत महाबळेश्वरला पोचलो आणि पहिला स्पॉट जो पाहिला तो होता पारसी पॉईंट, जो जाताना वाटेतच लागतो. तिथे ढीगभर फोटो काढले, मस्त निसर्ग पाहिला आणि त्यानंतर निघालो आणि मस्त जेवण केलं. जेवण आटपून आम्ही गेलो लिंगमाळा पाहायला. आजूबाजूची हिरवळ, निसर्गरम्य परिसर पाहिला की मनाला शांतता मिळते. इकडे आपण पावसाळ्यात गेलो की अजून निसर्ग बहरलेला आपल्याला पाहायला मिळतो, पण आम्ही उन्हाळ्यात जाऊनही खूप छान वाटलं आम्हाला. नंतर आम्ही पाहिले ते केट्स पॉईंट आणि निडल होल पॉईंट. हाही खूपच सुंदर स्पॉट होता. तिकडेही खूप छान छान फोटो काढले आणि तिकडचे दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो देवदर्शनाला आणि पाहिलं पंचगंगा आणि महाबळेश्वर मंदिर. देवदर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आणि तिथून पुढे आम्ही आलो ते एलिफंट स्टोन पॉईंट पाहायला. हा स्पॉट इतका सुंदर आहे की तिथून तुम्हाला परत यावं असं वाटणारच नाही. खूपच सुंदर रचना आहे निसर्गाची इथे. आम्ही तिकडे थोडा वेळ बसलो आणि निघालो आमच्या हॉटेलवर स्टेसाठी. हॉटेलवर पोहोचून फ्रेश होऊन महाबळेश्वरच्या प्रसिद्ध पूनम प्युअर व्हेजमध्ये आम्ही जेवण केलं आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला 7लाच जाग आली आणि मी आणि अहोनी विचार केला बाहेर फेरफटका मारून येऊ. मुलं झोपली होती, त्यामुळे आम्ही दोघेच बाहेरचं वातावरण पाहायला गेलो. पाहिलं तर काय, रात्री जे मार्केट गर्दीने भरलं होतं तिकडे सकाळी खूपच शांतता होती. त्यामुळेच आम्हाला गजबजलेलं महाबळेश्वर आणि शांत महाबळेश्वर दोन्हीही अनुभवता आलं. मग आम्ही दोघांनी एक फेरफटका मारला, चहा पिला आणि पुन्हा हॉटेलवर येऊन आंघोळ नाश्ता उरकून पुढच्या प्रवासाला निघालो आणि पाहिलं मॅप्रो गार्डन. मॅप्रो गार्डनला रुद्रनी गेम्स खेळले आणि आम्ही बरेचसे पदार्थ टेस्ट केले जे टेस्टिंगला ठेवले होते आणि ते पदार्थ आणि पेय टेस्टिंग करता करताच आमचं पोट भरून गेलं. तिकडून स्ट्रॉबेरीज घेतले आणि पुढे गेलो वॅक्स म्युझियमला. वॅक्स म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच मोदी, टिळक, अमित शाह, मेस्सीपासून मोनालिसापर्यंत बरेच स्टॅच्यू होते. ते पाहून आम्ही गेलो हॉन्टेड हाऊसमध्ये आणि कसाबसा जीव वाचून बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही घेतलं वाईच्या महागणपतीचं दर्शन आणि दर्शन घेऊन जेवण करून आम्ही थेट 6:30पर्यंत पुण्याला पोहोचलो. तर मंडळी, हा होता महाबळेश्वरचा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.